हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल गुड वाईब्स गुड लाईफ. आज आहे संडे आणि आम्ही आलो आहोत कर्नाळा बर्ड सँच्युरी ट्रेकिंगसाठी. इथे तिकीट काउंटरच्या साईडलाच एक छोटंसं बूथ आहे आणि तिथे ते लोक बॅग्स चेक करतात. आपण किती प्लास्टिक आणलंय किंवा आपल्यासोबत पाण्याचे बॉटल्स वगैरे आहेत ते सर्व लिहून घेतात आणि त्याच्यानंतर एंट्री केल्यानंतर आपण आत जाऊ शकतो. आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आम्ही जस्ट पोचलोय आणि आता स्टार्ट करतोय आम्ही आमची जर्नी. लास्ट ब्लॉग जो होता कर्नाळ्याचा त्याच्यामध्ये मी बोलले होते की पावसाळ्यामध्ये एक ट्रेक तर बनत आहे. सो आज आम्ही आलोय कर्नाळ्यामध्ये ट्रेकसाठी. मी या ट्रेकमध्ये आमच्यासोबत आज फक्त माझा हजबंड आणि मी नाहीये, तर आमच्यासोबत माझे दीर आणि ननंद जे आहेत छोटे ते पण आहेत. भाई हालत खराब हो गई. अजून तर थोडंसंच अंतर आलोय. खूप साऱ्या अथक प्रयत्नांनंतर फायनली एक स्ट्रेट रोड आलेला आहे आणि आमचे सगळे सोल्जर्स डाऊन झालेले आहेत. फायनली पोहोचलेलो आहोत वर आणि आता जिथे आम्ही बसलोय ते आहे जन्नत का द्वार. ऑसम व्ह्यू आहे आणि मस्त हवा येते इथे, खूप छान वाटतंय.
1.25 तास झालाय आणि आम्ही पोचलोय गडाच्या पायथ्याशी. कर्नाळा किल्ला त्याच्या पायथ्याशी आम्ही पोचलोय आणि वेदर एकदम ऑसम झालेला आहे. पाऊस अजून आलेला नाहीये, बट आय जस्ट होप की पाऊस येईल आणि अजून या ट्रेकची मजा वाढेल. हाय सुजल भाऊ. हाय. हाय. हे आमच्या मनस्वी ताई. विपुल भाऊ. इथे कर्नाळा किल्ल्यावर सेफ्टीसाठी असे रेलिंग्स लावलेले आहेत, पण इथे तुम्ही बघू शकता फोटोजसाठी लोक त्या साईडला गेले, विच इज नॉट रिअली सेफ. प्लीज असं काही करू नका. सेफ्टी प्रिकॉशनसाठी काहीतरी बनवलेलं आहे, सो ते फॉलो करा. हा जो फोटो तुम्ही बघताय तो आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा. इथेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिरडोन गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. प्रत्येक किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यावर पण आहे एक शिवध्वज स्तंभ, आणि जेव्हा शिवगर्जना होते तेव्हा येतात ते गूजबम्स. सव्वा ते दीड तासाचा ट्रेक कंप्लीट केला आणि आता चालू आहे आम्ही रिटर्न. सॉलिड भूक लागली आता. ॲक्च्युली आम्हाला असं वाटलेलं की पाऊस येईल आज, बट बॅड लक, पाऊस आलाच नाही. सो जरा जास्त ऊन लागला आम्हाला, बट इट्स ओके, कारण हा जो ट्रेक होता ना तो वर्थ होता. वर गेल्यानंतर जे अमेझिंग असा व्ह्यू होता आणि किल्ल्याचं जे दर्शन आम्हाला झालं ते अमेझिंग. इथे एंट्रीला सकाळी जाताना प्लास्टिकचे बॉटल्स आणि चिप्स वगैरे जे काही होतं त्याची एंट्री करून घेतली होती, आणि आता रिटर्न आल्यावर इथे दाखवायचं आहे की तुम्ही कुठे प्लास्टिक वगैरे फेकलेलं नाही आहे. सो आधी जे ते लोक 100 रुपीज डिपॉझिट करून घेतात ते तुम्हाला रिटर्न देणार. ट्रेक संपवून आता रिटर्न आलो आणि खूप बेकार भूक लागली आहे. आता तसं पण 2 वाजलेत, लंचचा टाईम झाला आहे. सो कुठेतरी जेवायला थांबतो.
होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही पण हा ट्रेक आमच्यासोबत एन्जॉय केला. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.